फायनली मित्रांनो 1 ते 1.5 तासानंतर आम्हाला काहीतरी चांगलं खायला भेटलं, परंतु नेमकी याच्या मागची काय स्टोरी आहे ती तुम्हाला माहिती नसेल, कारण की आम्ही ट्रॅफिकमध्ये इतकी खतरनाक फसलो होतो की सांगू नका. 1.5 तास झाला आम्ही ट्रॅफिकमध्येच होतो. इतकी खतरनाक ट्रॅफिक लागलेली होती अंबाडीमध्ये की सांगू नका, खूप सारी ट्रॅफिक लागली होती. सो नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आजचा ब्लॉग पण काही सकाळी सुरू केलेला आहे आणि आता मी घरून निघालेला आहे. आता चाललो आहे जॉबवरती, कारण की सकाळीच आपला जॉब 7:30ला स्टार्ट होतो आणि संध्याकाळी 6ला संपतो. तर आता घरून निघालेला आहे. आता 7 वाजलेले आहेत आणि आजचा काही व्ह्यू पण खूप छान आहे, म्हणजे वातावरण पण चांगलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता कसं वातावरण पूर्ण एकदम चांगलंच वातावरण आहे. तर बघा भरपूर मजा येणार आहे. आणि आज भेटूया फायनली संध्याकाळी किंवा दुपारच्या नंतर, बघूया काय झाला तर व्हिडिओ बनवता आला तर चला तोपर्यंत व्ह्यूचा मजा घ्या तुम्ही पण. चला तर मित्रांनो वातावरण पण काय खूप छान आहे आणि तुम्ही निसर्ग बघा ना, काय जबरदस्त दिसतो, एक नंबर पूर्ण. आणि हवा काय चालते जोराची, त्याच्यामुळे काय एवढा आवाज परफेक्ट तुम्हाला येणार नाही, परंतु तुम्ही बघा ना एकदम नजारा बघा ना, रस्त्याचा व्ह्यू बघा ना, एक नंबर भावांनो. असा नजारा पाहायला भेटेल का तुम्हाला? असा गावाकडचाच नजारा तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे दोन्ही बाजून मोठमोठे डोंगर आणि रस्ता मधून काय नेक्स्ट लेवल एकदम. चला सो मित्रांनो काय पण म्हणा, पण इथला जो व्ह्यू आहे ना तो सगळ्यात नेक्स्ट लेवल आहे. कारण की इथली हा रस्ता बघा ना कसा एकदम, म्हणजे असा वाटतो का एकदम इथं टनल आहे का, गुफा आहे, गुफेमधून असा रस्ता जातोय. म्हणजे बघा ना पूर्ण डोंगर तो आहे, तो खोदून आणि रस्ता बनवलेला आहे, तर त्याच्यामुळे असं वाटतं का टनल आहे. माय गॉड, मागे इकडे कार एक बंद पडलेला आहे, म्हणजे काहीतरी झालं असेल तर रस्त्याला साईडला लावलेला आहे. तर बघा ना किती छान वाटतो यार भावांनो, रस्त्याला जाताना इतका सुंदर नजारा बघायला भेटतो रोज सकाळीच. तो पण आणि आजचं वातावरण थोडं अलगच आहे, म्हणजे डेली वातावरण थोडं अलग असतं आणि आजचं अलगच आहे. आणि आता थोडा काय पाऊस पण टिपकायला लागलाय, थोडा बारका रिमझिम सारखा, म्हणजे तुम्हाला दिसणार नाही कारण की तो थोडा पडत आहे त्याच्यामुळं. आणि वातावरण पहा ना कसं आहे आणि नजारा हा बाई. तर मित्रांनो आताचा व्हिडिओ काय आपण आता हा इकडेच एंड करणार आहोत, कारण की आता मी कंपनी आमची जवळ आलेली आहे, तर आता मी पोहोचणार आहे थोड्या वेळाने तिथे. तर आपण जर काय मध्ये कुठं भेटला व्हिडिओ बनायला तर बनवूया. आणि आज पण तसं काय आम्ही साईटवरती जाणारच आहोत, तर साईटवरती जाता मी काहीतरी तिकडे जर का ब्लॉग शूट करता आला तर करेन आणि तुम्हाला दाखवेन नेमका मी कुठे चाललोय. कारण की आज आम्ही जाणार आहोत वाड्याला तिकडे साईटवरती जाणार आहोत. तर तिकडे जर काय जमला तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन थोडाफार व्ह्यू तिकडला कसा आहे तो. आणि बाकी एन्जॉय करा तुम्ही नजारा. A few moments later. तर मित्रांनो फायनली कंपनीमध्ये जाऊन अटेंडन्स लावली आणि अटेंडन्स लावल्यानंतर आम्ही निघालो साईटवरती जाण्यासाठी. तर तुम्ही विचारात पडले असाल की आम्ही कुठे साईटवर चाललो, तर आज आम्ही चाललो आहे कुडूसला आमची साईट आहे. तर साईटवरती जाण्याआधी आपल्याला गाडीमध्ये डिझेल भरावं लागेल. तर डिझेल भरण्यासाठी आम्ही राईट साईडला एक पेट्रोल पंप आहे, तिथे डिझेल टाकायसाठी आलो. आणि तशी तर आपली साईट पण खूप लांबची आहे, म्हणून आम्ही 20 लिटर डिझेल टाकलं आणि निघालो. पण आता खरी मजा येणार आहे, कारण की आता आपण वाड्या रस्त्याने जाणार आहोत. आणि वाड्या रस्त्याने जाताना आपल्याला रस्त्यामध्ये काय इतके सारे खड्डे पडलेले आहेत का सांगू नका. आणि रस्त्यामध्ये खड्डे पडलेत आणि तसेच सोबतच धूल पण उडते. धूल इतकी उडते की जे बाईकवाले जातात त्यांची हालत पूर्ण खराब होऊन जाते, कारण की एक साईडला इथे रस्ता पण बनवला लावला आहे आणि एक साईडला गाड्या जातात, कारण की समोरून पण येतात आणि ह्या साईडने पण गाड्या जातात. आणि धूल पण काय खूप सारी उडते, रस्त्यात खड्डे पण पडलेत. आणि हे सगळं सहन करत आम्ही निघालो पुढे आमच्या साईटवरती जाण्यासाठी. आणि साईटवरती जाण्याआधी आपल्याला रस्त्यामध्ये काय इतका सुंदर व्ह्यू पाहायला भेटतो की सांगू नका. मित्रांनो मला कमेंट करून सांगा का हा नेमका कुठला किल्ला आहे.
वाडा रस्ता खराब असल्या कारणानं आम्ही शॉर्टकट रस्त्यानं पुढे जायला निघालो, पण पुढे जाताना आम्हाला रस्त्यामध्ये काय बाजार भरलेला दिसतो आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला काही दुकानं पाहायला भेटतात. तर फायनली मित्रांनो शॉर्टकटवाला रस्ता आपल्याला मार्केटमध्ये येऊन संपलेला आहे आणि इथून आपल्याला लागतोय मेन रोड. आता मेन रोडवरून अजून थोडं पुढे जाऊन आपल्याला राईट साईडला एक खरिवली रोड लागतो. ते खरिवली रोडने आपल्याला शॉर्टकट मार्गे आपल्याला पोहोचायचे आंबाडीला. आंबाडीनंतर आपल्याला पोहोचायचे कुडूसला. तसे तर आम्ही कंपनीतून नाश्ता करून आणि लगेच निघालो साईटीवरती येण्यासाठी. आणि साईटीवरती येता येता रस्त्यामध्ये काय खूप छान नजारा पण पाहायला भेटला. आणि हा नजारा पाहत पाहत आम्ही पुढे निघालो. आणि कधी आमच्यासाठी वाईट रस्ता येऊन लागला की सांगूच नका. हा बघा किती वाईट रस्ता. इतका वाईट रस्ता पार करता करता आणि येऊन पोहोचलो आम्ही आंबाडीला. आंबाडीला येऊन बघतो तर काय इथे तर भरपूर सारे ट्रॅफिक लागले आहे. आम्हाला वाटलं ही ट्रॅफिक लगेच क्लिअर होईल, पण काय सांगू मित्रांनो 1 तास झाला आम्ही इथेच ट्रॅफिकमध्ये फसलेलो होतो. आणि वरतून इतकी गरमी आणि गरमीमुळं आमची हालत पण काय खूप बेकार झालेली आहे. आणि तुम्ही ट्रॅफिक पण बघू शकता किती सारे ट्रॅफिक लागलेले आहे. आम्ही किमान 1 ते 1.5 तास झाले इथे ट्रॅफिकमध्ये फसलेलो होतो. आणि फायनली मित्रांनो ट्रॅफिकमधनं कसं तरी करून निघालो. आणि खूप वाईट झालं होतं खरंच. आणि भूक पण खूप सारी लागली होती, म्हणून विचार केला की हॉटेलमध्ये जाऊ आणि काहीतरी खाऊया. मग हॉटेलमध्ये आलो आणि मस्तपैकी चिकन आणि तंदुरी रोटी ऑर्डर केली. आम्ही मस्तपैकी खाल्लं आणि नंतर आम्ही निघालो आमच्या पुढल्या साईडवरती. कुडूसची साईड कंप्लीट करून आम्ही निघालो पुढच्या साईडवरती, म्हणजेच पीककडे आमची एक साईड होती. तर आम्ही वाड्यावरून गेलो आणि वाड्यावरून गेल्यानंतर आम्ही पीकची पण साईड कंप्लीट केली आणि फायनली निघालो. पीक सोडल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो वाड्यामध्ये येऊन आणि तिथून आम्ही पुन्हा निघालो आमच्या कंपनीकडे येण्यासाठी. आणि तुम्ही विचार करत असाल का नेमकं आम्ही काम काय करतो, तर तुम्हाला मी कधीतरी असं पर्सनलमध्ये सांगणार आहे की नेमकं आम्ही काम काय करतो. तर यार मित्रांनो आजचा ब्लॉग आहे जबरदस्त होणार आहे आपला, कारण की आज खूप फिरलेलं आहे आपण आणि भरपूर मजा येणार आहे. तुम्ही उद्याला ब्लॉग येणार आहे, नक्की बघा. आणि